मंडळी, शूटिंगला येणाऱ्या प्रत्येकाला इथे पोहोचण्याची वेळ सांगणारा एक कॉल टाइम दिला जातो. या कॉल टाइममुळेच होणारी धमाल तुमच्या समोर घेऊन येतात फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. बापरे. हेलो सिद्धूदा. हेलो भाई. हेलो सई मैम. हेलो एवरीवन. आप गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाड़ा. चहा माळच भरलाय. आता चहा मारणार तरी पण आज गेला नाही. 6चा कॉल टाइम आहे ना सकाळी. तर सवयीनुसार मी अर्धा तास आधी येऊन बसलो ना. 5:30 आलो. कुणीच नाही. असिस्टंटला फोन केला. 10 रिंग झाल्या. 11व्या रिंगला त्यांनी फोन उचलला. म्हटलं अरे मी सेटवर आलोय, कुणी आलंच नाही. मला बोलतो सर सॉरी, ॲक्च्युली 9चा कॉल टाइम होता, चुकून 6चा दिला. मी म्हणलं अरे मग आता नाही. म्हटलं सर मी येतो 9:45 वाजेपर्यंत. अरे म्हटलं आता काय ही आता काय पडले वय. पायवरती कर. पायवरती. झिंगूर कोण आहे तू? झिंगूर म्हणजे इथं कशाला आलाय सकाळी सकाळी? नीट बोला. माइंड युअर लँग्वेज. इंग्रजीमध्ये माझ्या संग बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. हे मोठे मोठे नट इंग्रजीमध्ये लय बोलतात. मी असा एक एक शब्द उचलते आणि डब्यात टाकून देते. इंग्रजीचं माझ्या समोर फाडायचं ना, आधीच सांगते. तुम्ही नीट बोला माझ्यासोबत. काय मी नीट बोलते की काय? सकाळी सकाळी काय येतं इथं? शूटिंग काय त्यासाठी आलोय. आय एम ऍक्टर. मोठा आला ऍक्टर. ऍक्टर काय? तू प्लास्टिकच्या बाटल्या चोरायला आणलायस ना इकडं? माझ्या बाटलीच्या बाटल्याला हात लावायचा नाही, सांगून ठेवते. मी असं थोबाड हाने ना, आधीच सांगते. निघायचं इथून. माझा स्टुडिओ भेटला होता का दुसऱ्या स्टुडिओत जायचं? निघ इथून. अरे टुडिओ नको करू. ऐकवा जरा. अरे मला चुकून 6चा कॉल टाइम दिलाय तर मी 5:30 वाजता आलो. शिफ्ट 9ची आहे. तर मी लवकर आलो म्हणजे मी काय रिकाम्या बाटल्या उचलणार माणूस आहे? मग काय म्हणजे? अरे ऍक्टर आहे मी. ऍक्टर आहे तू? कुठल्या थोबाडाने दिसतंय ऍक्टर आहे तू? हे तोंड बघ माझं. तोंड बघ ना. कशाला मी बघू? तू आरशात बघितलं ना का? तूच तुला हक लावशील. हे ऍक्टरचं मला सांगायचं ना. माझ्या बाटल्यानं हात लावला ना, अशा एका बुक्कीत फायदा देईन तुला. अरे पण मी वॉचमॅन या बघा बाटल्या चोरायला. थांबा ना यार. ऐका ना माझं. मी खरंच ऍक्टर आहे. तुम्ही हा कार्यक्रम बघता का? महाराष्ट्राची हास्य जत्रा. बघते. त्याचं काय? सोनी मराठीवर. काय? त्यातला मी. आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. जे बोलतो ना ते तुम्ही आहे. नशीब. हा ते तुम्ही? मी आहे. मी ते ते तुम्ही? एवढी बुलबुल नका वाजू माझ्या नावाची. गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. टाना नाही एवढंच आहे. असं नाही येते. हा मी आहे. मी सॉरी म्हणजे पटकन ते असं दिसतंय होय. असं दिसतंय म्हणजे? म्हणजे ते लाईटात फक्त केस हलताना दिसतं ना, बाकी काही दिसत नाही. सॉरी म्हणजे मी एकदम पटकन असं ओळखता नाही आलंय. सॉरी मी लयच बोलले. नेमका जेवढ्या बाटल्या न्यायच्यात घेऊन जाऊ. अरे मी एवढं बोलून पण बाटल्या उचलणार नाहीये. मी गौरव मोरे. आय एम ऍक्टर. तुम्हाला सांगितलं ना आता. हास्य जत्रेमध्ये काम करतो. मग सॉरी. आता काय? एक सांगू का तुम्हाला? बोला ना. तुमच्याकडे बघून वाटत नाही तुमचं ऍक्टिंग मध्ये करिअर होईल असं. हे तू सांगतेस मला? तुला आतापर्यंत साधारणतः मिळणारे रोल कोणत्यात कळलं ना?
गेल्याच आठवड्यात तू अब्जपती बापाची एकुलती एक मुलगी होतीस. कट्टू आज ह्याच्यावरून तू तुझा ग्राफ बघ कसा येतोय ते खाली. मला नको सांगू. एक मिनिट, तुम्हाला असं कसं वाटलं की माझं करिअर ह्या क्षेत्रात होऊ शकत नाही म्हणून? खरं सांगू का, माझी ना अख्खी जिंदगी गेली या स्टुडिओ मध्ये. हा. म्हणजे मला ना माणूस असं आला ना की मला कळतंय बघा की याचं काहीतरी होणार आहे आणि याचं काहीतरी होणारच नाही बाबा. म्हणजे मला आतून असा आवाज येतोय आतमधून, म्हणजे वने याचं काहीतरी होणार आहे, वने याचं काही होणारच नाही बाई, असा आतमधून आवाज येतो. माझ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? वने याचं काही होणार नाही असा आवाज येतोय आतमधून. म्हणजे माझा काय अभ्यास नाही बाई याच्यात, म्हणजे आपलं ते कृपा आशीर्वाद आहेत सगळे. नका विचार करू माझ्याबद्दल, शांत बसा. शांत तर काय बसते शांत, पण बाई काय माणसाचा चेहरा असं आहे, आपण ऍक्टर बनायला आलोय. बघितलं पाहिजे ना माणसाने, कशाला यायचं ऍक्टर बनायला? माणसाचा चेहरा असं आहे, सकाळी 5:30ला उठून म्हशी हाकायला जायला पाहिजे इथं ऍक्टर बनायला. हे प्रोडक्शन वाला आहेस? मला बनायचंय प्रोडक्शनवाला. हा. मी व्हॅनिटीवाला आहे. स्पॉट दादा ना, एक चाय देतो ना मस्त कडक. अशी झापड मारीन ना डायरेक्ट आसामला चहापत्तीत पडशील. चहा पाहिजे ना. ऍम ऍक्टर गौरव मोरे. काय 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 आय एम ऍक्टर. अरे उघड ना व्हॅनिटी यार, उघड ना व्हॅनिटी. बसू दे ना मला. डायरेक्ट बाहेर निघा. मॅडम, अरे मॅडम गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हॅनिटी आहे पे आपण. अच्छा इकडे. हा, अरे, चला, अरे. चला. सकाळी सकाळी 7:30 वाजता कसं काय? अरे मला स्क्रिप्ट पाठ करायची असते, मेकअप करायचा असतो. 1.5 तास आधी येते मी. हो काय? Yes. मेकअप अजून किती मेकअप करणार आहेस? अरे नाही, हा पहिला थर आहे, याच्यावर आणखी 4 थर चढवले जाणार, मग मी प्राजक्ता माळी होते. हं? अजून 4 थर. हा. तू का गोविंदा पथकात आहेस? बंद करा रे हे पंचस, बंद कर. सोडून द्या रे. काय आहे, कधीतरी लोकांना अभिनय करून हसव रे. लोक तुझ्या परिस्थितीवर हसतात. बंद कर, बंद कर. हे असे गोस्वामी सरांची मिमिक्री करणं, दशरथ, समीर दादाची मिमिक्री करणं बंद करा रे, बंद कर. त्यापेक्षा लवकर येऊन जरा ऑब्झर्वेशन कर, जरा भाषेवर काम कर, जरा कॅरेक्टरचा अभ्यास कर, तेव्हा जाऊन तुझं करिअर कुठेतरी सेट. कोणाशी बोलतेय मी? बोलू दे ना मला. बोलू दे ना. ती केवढं बोलून गेली बघितलं? तिला फक्त विचारलं लवकर कशी काय आली, एवढं बोलली यार ती मला. जाऊ दे ना दत्तू, तू कुणासोबत बोलायला लागले? याच्याकडे बघून वाटतंय का याला व्हॅनिटी बिनिटी असेल? हे काय, आमच्या लिस्ट मध्ये नाव पण नाही. हा. व्हॅनिटीला नावं लागली ना की मग ये तू. मग आता मी इथंच बसायचं आहे बाहेर? हा, इथंच बसायचंय. हे सगळं असिस्टंट मुळे झालंय. ठीक आहे, नकोय मला व्हॅनिटी, राहू द्या, बसतो बाहेर मी. आता काय तुम्हाला एवढं सांगितलं तरी हे कोण आहे? ये हा. ना, हे खरवाला असिस्टंट आहे. त्याने तुला सांगू का, हा. मला आतून आवाज ऐकू येतोय. काय? आता तुझी सुपरस्टार बनायची येळ आली. असा झाप ना याला बघ. नाही नको, राहू दे. सॉरी बोलले मगाशी, कशाला बोलू? नाही तर मग बाटल्या चोरायला लागतील. काय करणार? ठेव. एक मिनिट, बोलू काय? हा बोल पटकन. असा झाप ना बघ. सर गुड मॉर्निंग. कसलं गुड मॉर्निंग रे? सर मारलं का सर? गुड मॉर्निंग कसलं? हा सर ते मला तू 5:30चा कॉल टाइम दिलायस आणि स्वतः 9:45 वाजता आलायस. नाही सर, तेच सांगायला मी इथे आलोय नाही ना, सर. काय सांगायला? सर ऐका ना, डिरेक्टरला बोलू जा. एक मिनिट थांबा सर. डिरेक्टरला बोलव. मी सांगतो, ऐकून घ्या अरे सर. तू डिरेक्टरला बोलव ना. तुम्ही खूप प्रॉब्लेम क्रिएट करताय. मी करतोय? आवाज का हा, चढवताय? बोलव डिरेक्टरला. माझी चूक नाही, मला का मग बोलतो? डिरेक्टरला बोलव. चल 2 मिनिटं थांबा हा, सर. बोलव डिरेक्टरला. जास्त होतंय तुमचं. जास्त होतंय? मग ओके ओके. एकदम बारीक केलं. हॅलो सर. सर तुम्ही प्लीज सेटवर या. हे गौरव मोरे प्रॉब्लेम करतात. लवकर या इथे. जमत नाही तरी पण. नाही नाही पण करायचं. हा, होईल ना? होईल, एकदम होईल. आणि डिरेक्टर आलाय ना, याला पण झाप. डिरेक्टरला पण झाप. गुड मॉर्निंग सर. हे डिरेक्टर आहेत का? यस. काय केलं आतापर्यंत? डिरेक्टर म्हणून काय केलंय हे शिकवलं का असिस्टंटला? मला सकाळी 6चा कॉल टाइम दिला, स्वतः 9:45 वाजता आलेत. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? संजू फेम, गौरव मोरे. आणि सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा जे चालते ना, कुणामुळे चालते? कुणामुळे? सांग रे. सर ते समीर, विशाखा, नम्रता, प्रसाद, ताडी.
कमाल काम करतात सर, एक नंबर ऍक्टर आहेत. आठवून सांग, अजून सांग. हा सर, ते रसिका वेंगुर्लेकर, प्रभाकर मोरे, सरताज आहे कामं करतात. एक नंबर, म्हणजे एंट्री घेतली की टाळ्या येतात. कमाल लोक आहेत सगळे. गौरव मोरे का तिकडे चटे उचला जातो का रे? हा? अरे मी आहे ना त्या सिरियल मध्ये. हा सर, हे पण आहेत, पण हे लय फालतू काम करतात. बाकीचे जोरदार आहेत. एवढं जमत नाही. नीट बोला, नीट बोल. सर मी जाईन बर का, आत्ताच्या आत्ता मी इथून जाईन. तुमचा एपिसोड लटकेन, लक्षात ठेवा. जा निघून जा. बने याला लाट मारून हाकलव. हे जा म्हणतंय यार, जा म्हणतंय. काय ना, त्याने आत्ताच मावा मारलाय. तिकडे गेलास ना तर पटकन मावा थुंकला आणि तुला बोलवल. जा तिकडे उभा राहा. जाऊ. हा जा. मी जाईन ना. हाकला रे याला. अरे काय बोललं हे? याला तू बोलवलं का? नाही. मी मारून टाकी ना तुला. नाही, नाही. 4 किलोमीटरच्या परिसरात दिसला नाही पाहिजे तो. ऍटिट्यूड दाखवतो तू. नाही, सर. एवढा ऍटिट्यूड आला सर, तुला. माझा- तुझे सगळे केस पकडून उपटून टाकेन. दुसरं कोणीतरी आर्टिस्ट बघ. सर माझा ऐका ना सर. लवकर बघ. सर माझा ऐका ना सर. सर मी हा चालेल चालेल. हात जोडतो, सर. याच्याशिवाय कोणी चालेल. मला सर, ऐक- माकड चालेल याच्याशिवाय. सर हात जोडतो, ऐका ना. मला असं बोलायचं नव्हतं. ही मला बोलली की असं बोल, तू सुपरस्टार होशील म्हणून तुम्हाला मी उलट बोललो सर. अयो सर, मी असं कशाला बोलेन? मी आर्टिस्ट मध्ये नाक घुपशीन का सर? नाही, उलट याने सकाळपासून शिव्या घातल्यात मला. त्या दत्तूला डायरेक्टरला बोलतोय, कुठे आहे त्या डायरेक्टर? चरबी आली का त्याला? असं सगळं अरे काय खोटाळली अरे तू. मी कशाला खोटं अरे सर ही बोलली म्हणून बोललो मी सर. परत जमा होत्या. निघ तू. निघ. याला हाकलव लवकर याला. जा म्हणतो, आता काय करू? घरी जा, घरी जाऊन फोन येईल तुला. जा घरी जा. आणि घरी गेला फोन नाही आला तर? तिथंच थांब, परत कशाला येतोय इथं? हा एक काम करतो, डायरेक्ट धुळ्याला जातो. धुळ्याला तुम्हाला कशाला? ज्यांचा कार्यक्रम आहे ना त्यांच्या घरी जातो. कसं जाणार आहे? जाऊ चालत चालत. वा वा वा, खरोखरीच हा प्रसंग इथे घडतोय असं वाटत होतं. मस्त, बहारदार. सई, सुपर परफॉर्मन्स. आज आर्टिस्टच्या आधी मला हेअर, मेकअप, कॉस्ट्युम आणि आर्ट यांनी दे हॅव स्टोलन द शो. वने अप्रतिम, फारच सुंदर. एकतर तू कमाल दिसतेस, फार सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस. गौऱ्या अप्रतिम, फारच मस्त. म्हणजे सगळंच छान होतं. मला प्राजक्ता तुझी एंट्री पण फार आवडली. 4च वाक्य बोललीस पण अमेझिंग बोललीस आणि गेलीस. इम्पॅक्टफुल एंट्री. बने श्यामदादांनी पण ते जमावायला लागले. खूप मस्त पंच होता. आणि हे सगळं अमेझिंग लिखाण माझ्या भावाने केलं होतं, त्यामुळे छानच होतं ते. आणि सुनील डांगेंची संकल्पना होती, त्यामुळे सुनील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मस्त गाईज, खूप लाईव्हली झाला परफॉर्मन्स आणि खरंच हा सीन घडतो इथे असं वाटत होतं. फार मजा आली. मस्त. थँक्यू. थँक्यू. कीप इट अप गाईज. मंडळी, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न ही म्हण तर तुम्हाला माहितीच आहे. परंतु नकटा नसतानाही ज्याच्या प्रत्येक गोष्टीत विघ्न येतात तो म्हणजे आपला फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि नेहमीप्रमाणे आज त्याच्या पुढे संकट घेऊन येते कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. दोघांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. ही माझ्या लग्नाची वरात आहे. मोजून 4 जण आहेत. मी नवरदेव, हा हरवलेला जॉनी इब्राहिम, हरवलेला हा माझा मामा. हा लग्नाला चाललाय का मैत्रीला चाललाय तेच कळत नाही. अरे मामा जर हस ना, तुला का व्याज लागणार आहे? हस एवढं. अरे इकडे छत्री जरा नीट पकड, नवरदेव आहे मी. आणि याला हल्ली ना धरायचे पकडायचे असेच कॅरेक्टर मिळत आहेत. चेहरा जरा प्लेझेंट ठेव ना, असं नको करू. छत्री नीट पकडलं तर मी काळा पडन. तुझ्या बापाने असं वाजवलं होतं, डंग डंबक डंग डंबक. नीट वाजव ना यार, नीट वाजव ना यार.
मिळत नाही आम्हाला पाणी. अरे हमारी मांगे पुरी करो. पुरी करो, पुरी करो. अरे काय हे काय नेमकं लग्नात 4 जणांना परमिशन आणि मोर्चात एवढी लोक हाय कोण ही लोक? मामा जाऊन त्यांना सांगा माझी वरात चालली आहे, मला जायचं लग्नाला सांगा त्यांना जाऊन. मी बोललो सुपर मला डायलॉग नाही आहेत ना. मी डायलॉग बिला सगळीला फालतू आहे का नाही काय? अरे फालतू पण तू माझा मामा आहे ना. आपण फालतू आहे का नाही? फालतू आहे इधर पैसे मला माहिती जाणार नाही तू म्हणून. ओ मॅडम नमस्कार मॅडम. नमस्कार. या तुम्ही पण घोषणा द्या. काय? हमारी मांगे पुरी करो. पुरी करो, पुरी करो. ऐका ना ते तुमचं ठीक आहे. मी नवरदेव आहे, माझी वरात चालली 10 मिनिट. चला नवरदेव पण आपल्यामध्ये सामील नाही, झालेला आहे. नाही. घोषणा द्या घोषणा. काय? याच्याही मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. हा. माझ्या मागण्या काहीच नाहीत. माझ्या सगळ्या मागण्या माझ्या सासऱ्याने पूर्ण केल्यात. नाही तुम्ही बोला. हा. पुरी करो, पुरी करो. हमारी मांगे पुरी करो. बोला. पुरी करो तर मला माहिती नाहीये, पण मी सासऱ्याला सांगितलंय माझ्या लग्नात श्रीखंड पुरी करो. मुर्दाबाद मुर्दाबाद असले जो. मुर्दाबाद. ऐका तुम्ही सगळे थकलेले दिसताय. एक काम करा माझ्या लग्नात चला, खा प्या, मग घोषणा द्या. चला बिंदास. नाही आधी लग्न आमच्या मागण्यांचं, नंतर या नवरदेवाचं. ही जी काय वरात चालली आहे ना, हे लग्न आम्ही होऊ देणार नाही. हा चला बसा. खाली बसा. खाली बसा. तुमचा माझा काय संबंध आहे का? नाही आमच्या माझं- मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. मामा यांनी रस्ता अडवलाय. एक काम करूया आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. चल जाऊया तिकडे. अरे नाही दुसऱ्या रस्त्याने जाता येणार. हाच रस्ता आहे आणि वरात अशी फिरवता येणार नाही का? नाही तर अपशकुन होईल का नाही. लग्न मोडल असं चौगले गुरुजी म्हटलेलं आहे. अरे मामा असं काय होणार नाही. 10 मिनिटावर मंडप आहे आपला. चल जाऊया रे, चल ना. तर मंडप सगळ्यांना फालतू आहे का नाही? सगळं फालतू आहे? हो. अरे मामा, चल ना लग्न आहे यार अरे माझं. नाही बाबा काय आहे आता मला भूक लागली आहे. डायबिटीच्या गोळ्या घ्यायच्या आहेत ना. हा. तर तुझं काय तर बघून घ्या. काय लग्न बिग्न काय फालतू सगळं तर करून घे. चल रे भावाचा आम्ही येत आहोत. अरे मामा नाही अरे मोजून 2 माणसं. मामा मामा गेला. हो ऐका ना, काय? जाऊ द्या ना, सोडा ना. माझं लग्न आहे तिकडे अहो, माझी तुम्ही वाट. इथे बसा. बातमी येईल की एक नवरदेव वरात सोडून मागण्या पूर्ण करण्यासाठी बसलाय आंदोलनासाठी. अरे पण मला नाही बनायचं कार्यकर्ता. माझं लग्न आहे, मला जाऊ द्या ना. वा रे वा. म्हणजे 30 वर्ष आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीयेत. आम्ही सुधारण्याची विकासाची वाट बघतोय. अरे 30 वर्ष मी पण लग्नाची वाट बघतोय. 30 वर्ष आमची गटारं तुंबली आहेत. माझं काय वेगळं आहे? म्हणजे 30 वर्ष झाली हा. आमच्या एरियातली गटार तुंबली आहेत. मी काय बोललो का? नाही. Breaking मग news, तुमचं मला breaking माहिती नाही. news, आमच्या मागण्या breaking पूर्ण news, झाल्या पाहिजे. breaking news, breaking news. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार MH रहिवासी संघाने चालू केलेलं महाराष्ट्र व्यापी आंदोलन. अरे दवंडी पिटतोय का मी? न्यूज चॅनल आहे ना, कशाला वाजवते मध्ये? काय गॅप मिळालं की वाजवायचं एवढंच माहिती आहे. वा वा. तुम्ही गॅप देऊ नका, मी वाजवीत नाही. वा वा, क्या बात आहे. मी गॅप दिला तरी वाजवू नको, कारण हे न्यूज चॅनल आहे. हा? तर आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार MH रहिवासी संघाने चालू केलेलं महाराष्ट्र व्यापी आंदोलन हे आता तळागाळात जाऊन पोहोचलंय. आणि MH रहिवासी संघाच्या समर्थनार्थ एक नवरदेव मंडप सोडून या आंदोलनात सहभागी झालाय. आपण त्यांनाच आपण आता त्यांनाच विचारूया की त्यांना कसं वाटतंय. सर, तुम्हाला एक्झॅक्टली कधी वाटलं की या आंदोलनात सहभागी व्हावं? अरे मी काय नाही केलं, ह्यांनी जबरदस्ती मला बसवलंय. हे बघा माझं लग्न आहे, 10 मिनिटावर माझा मंडप बांधलाय. 10 मिनिटावर मला जायचं आहे. मी काहीच केलेलं नाहीये, ह्यांनीच मला ओढून नाही आणलं. आता तुमचं लग्न होणं शक्य नाही. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. झालंच पाहिजे. अजय, चला बघू बन. मुकेश पथनाट्य सुरू करा. चला आणि पथनाट्यामध्ये यांना पण घ्या. चला चला या. मी नवरदेव आहे. मी माझं लग्न आहे यार. अरे बाबा गप्पच नाही. चलो रेडी. हा. अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, नुक्कड़ का नाटक, नुक्कड़ का नाटक, नुक्कड़ का नाटक, जल्दी से, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के. चल थांबा. जाऊ दे. ह्याच्यानंतर असं केलं ना, गुडघ्यातून पाय घशात घालणार आणि एवढा पाय बाहेर ठेवीन. कळलं?
मी नवरदेव आहे, माझं लग्न आहे, समोर मांडव बांधलाय रे, माझी बायको माझी वाट बघते, कळलं का? याला फक्त हा एवढंच येते. मी या ना पथनाट्य करा ना. मी कशाला करू पत्र? अरे बाबा गप्प बसला तू. चलो रेडी. जमूरे जमूरे आजा. नाटक देखेगा? हाँ देखेगा. भ्रष्टाचार देखेगा? हाँ देखेगा. लोगों का हाल देखेगा? हाँ देखेगा. वो देख जमूरे, एक अबला नारी आ रही है. ही अरे कास्टिंग तरी नीट करा. ही आबला अरे फुटला तबला आहे. आबला. अरे चुप बैठ ना भ्रष्ट अधिकारी. चुप बैठ. मी काय बसून माझं लग्न आहे ना. दीदी हाँ क्या हुआ दीदी? काय सांगू भाऊ, 5 दिवस नळाला पाणी नाही आलंय. हो पाहिलं मंडळी, पाहिलं बघितलं ह्या ताईची काय चुकी होती, काय हिच्यावर परिस्थिती आली. याचं कारण फक्त एकच आहे, हा भ्रष्ट अधिकारी. नाग्या माझा काय संबंध रे, ह्याला फक्त कारणीभूत आहे आपण माझा काय संबंध रे. हे मारा रे ह्याला. तुझ्या बापाने मार खाताना वाजवलं होतं का रे. तू बाहेर भेट नाही तुला बघतो. फक्त माझं लग्न मोडणार. तू मेला जॉन, तू मेला माझ्या हातून आज. जॉन सुरू. आई ग, अरे बापरे बाप. काय झालं दादा? काय नाही, रस्त्यावरनं येत होतो, गाडीवरनं गाडी खड्ड्यात पडल्या, माझा कंबरडा मोडला. अरे बापरे. दादा खर्च किती आला? 7.5 कोटी खर्च सांगितलाय डॉक्टर. बघितलात लोक हो, बघितलात. 7.5 कोटी रुपये गरीब माणूस कुठून आणणार? या सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे हा भ्रष्ट अधिकारी. अरे हे नाग्या माझा काय संबंध. आणि काय रे तुझी कंबर मोडली, 7.5 कोटी खर्च का सोन्याची कंबर बसवतोय. हा अरे नाशिक का आशिक. अरे हे पकडा है ना, मारा है ना. अरे बापरे, अरे मी काय केलं रे, एवढा मला मारताय. अयो ऐका ना, तुम्ही आमच्यासाठी ना अशी जोरदार घोषणा द्या ना. म्हणजे काय करू. म्हणजे तुम्ही सांगा, या सोसायटीच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी आत्मदहन करेन. मग हे जर मी बोललो तर मला सोडाल तुम्ही? हो नक्की सोडू. मी जाऊ लग्न करायला. मी तयार आहे. चला तयार आहे. ब्रेकिंग न्यूज. आत्ताच हा नवरदेव म्हणजेच गौरव यांनी असा इशारा दिलाय की एमएच रहिवासी संघाला जर न्याय मिळाला नाही तर हे भर चौकात सगळ्यांसमोर आत्मदहन करणार आहेत. हो मी बोललोय, मी आत्मदान करणार. चला सगळे लांबवा. पकडा. का पकडा. हे काय काय हे तुम्ही म्हणालात ना आता आत्मदहन करणार. हा मग काय हे काय रॉकेल आहे. हे रॉकेल आहे. मला सांगा आत्मदान म्हणजे काय. आत्मदहन म्हणजे भर चौकात स्वतःला जाळून घेणे. हो मी कशाला जाळू घेऊ पण. अहो तुम्ही आता म्हणालात ना मी आत्मदहन करणार. अरे मला त्याचा अर्थ माहिती नव्हता म्हणून बोललो मी. हे आम्हाला काही माहित नाही. आता शब्द मागे घ्यायचा नाही. चल. हे नको रे, तुझी कंबर तुटलेला थांबा रे. अरे मामा, हा मामा. अरे बघ मामा, हे बघ काय चाललंय रे इथं? ते बघ ते काय करतायत. काय करता वाय? ते बघा ते आत्मदहन करणार आहेत ते. मागवा. आग दोन मुसळ सगळं जळून जातील माहिती आहे. हे मागवा. अरे तू कोणाचा मामा आहे तुझा? अरे मग ते आत्मदहन करता तू मागे म्हणतोय. नाही तू आत्मदहन करच. अरे जगून काय उपयोग आहे तुला आता? का झालं काय. अरे तुझ्या बायकोन लग्न केला. माझ्या बायको लग्न केलं. हो. कसं काय. अरे काय झालं माहिती आहे. अरे सगळी पंक्तीवाली माणसं होती ना, ती जेवणासाठी ताटकल्ली होती. अरे किती वेळ वाट बघायची ना. शेवटी नवरीला म्हटलं की बाय म्हणजे आता तुझा निर्णय तूच घे. काय समजलीस. हा म्हणजे ह्या माणपात जर एखादा पोरगा आवडला का नाही, तो त्याला पसंत करणे लग्न करून टाक. तर तिनं श्याम सुंदर राजपूत आहेत ना, त्यांना पसंत केलं लग्न केला का नाही. लग्न केलं. हो लग्न केला होय. ए वाजव. जिंदाबाद नवरदेव जिंदाबाद. सुपर कॉन्सेप्ट आणि सुपर हिट सादरीकरण. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई ही शिट्टी होती आपल्या टीमसाठी, कारण मला असं वाटतं की आपला हा शो आय थिंक पहिला शो असेल ज्याच्यामध्ये हेअर डिपार्टमेंट सामील होते, मेकअप डिपार्टमेंट सामील होते, स्पॉट दादा सामील होतात आणि ते पंचेसही करतात.
कोमल दादा, तुमचं विशेष अभिनंदन आणि तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आमच्या सगळ्यांकडून. गौऱ्या, वने, अमेझिंग. मला टीमचं जास्त कौतुक करावं असं वाटलं, कारण तुमचं कौतुक आम्ही भरभरून नेहमी करतोच, पण आज टीमला माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. मस्त. थँक्यू सिद्धू. वा, सुपर. म्हणजे महाराष्ट्राच्या हास्यजत्रामध्ये आज खऱ्या अर्थाने एक जत्रा पाहायला मिळाली. म्हणजे आपले जे स्पॉट दादा होते, कोमल त्यांचं नाव ना, त्यांचा हा ह्याच्यावरच जो त्यांनी हाहाकार उडवला आहे त्याच्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते. नाही, मला हेच म्हणायचं आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकाला हसवणारा, आपलासा वाटणारा शो काय. कारण ह्या शोमधला प्रत्येक घटक, ज्यात काहीतरी आर्ट डिपार्टमेंटचा दादा आलाय, काहीतरी असिस्टंट डिरेक्टर आलाय, पण आज खऱ्या अर्थाने हेअर टीम, मेकअप टीम, स्पॉट दादा, म्हणजे आता जवळजवळ फक्त एकच राहिले की कॅमेरामॅन दादा फक्त कॅमेरा सोडून फक्त स्टेजवर यायचे राहिले, बाकी सगळे आले. तर पण खऱ्या अर्थाने हेच खरं ह्या शोच्या यशाचं गमक आहे. सुपरहिट हास्य जत्रा, आणि आज खऱ्या अर्थाने ही जत्रा मनाला खूप भावली. लव्ह यू. सुपर. थँक्यू थँक्यू. कीप इट अप गाईज. थँक्यू.